नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी द्वारे ऑनलाइन लेक्चर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल जो भाग आपण बघितला त्या भागावर काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आयोगाद्वारे। तर ते प्रश्न कसे ते आपण बघूया। तर लक्ष द्या, जे प्रश्न राज्यसेवेचे आपण काल जो भाग बघितला त्या भागावर आलेले आहेत त्याविषयी बोर्डवर काही प्रश्न आपण दिलेला आहे। आता परिसंस्था म्हणजे सजीव व त्यांच्याशी संबंधित जैविक व अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया असं काल आपण म्हटलेलं होतं। मग आता परिसंस्था, त्यानंतर आपण अन्न शृंखला, अन्न जाडे बघितलेलं आहे, त्यावर कसे प्रश्न येतात ते आपण थोडंसं बघू इथं। तर पहिला प्रश्न जे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 ला आलेला आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो, हा प्रश्न दिलेला आहे। प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा प्रश्न। ऑप्शन दिलेले आहेत, ए सूर्यप्रकाश, बी दिलेला आहे पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू, सी दिलेला आहे पाणी आणि डी दिलेला आहे कार्बन डायऑक्साइड वायू। तर आपण म्हणतोय प्राणवायू, प्राणवायू म्हणजेच काय तर ऑक्सिजन। तर ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू कशापासून तयार होतं तर पाण्यापासून। आता त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा आहे। आता जसं काल आपण बघितलं की जे अन्न साखळी आहे त्यामध्ये बघितलं, सर्वप्रथम आपण म्हटलं की उत्पादक येतं म्हणजे प्रोड्युसर, आणि त्या प्रोड्युसरांवर प्रत्यक्षात अवलंबून असणारं कुठला जर घटक असेल तर त्याला आपण भक्षक म्हणतोय, जे प्राथमिक भक्षक आहे। आणि त्या प्राथमिक भक्षकावर अन्न म्हणून जगणारे द्वितीयक भक्षक येतील, द्वितीयक भक्षकावर अन्न म्हणून जगणारे तृतीयक भक्षक येतील। आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी प्रश्नामध्ये आलेला सर्व भक्षक म्हणजे ऑमनिवरस म्हणजेच काय तर असे सजीव जे प्राथमिक भक्षकही असू शकतात, द्वितीयक भक्षकही, तृतीयक भक्षकही, त्यांना कुठल्याही प्रकारचं अन्न दिलं तरीही ते खाऊ शकतात। जसं मानव हा सर्व भक्षीमध्ये मोडतो। आता या ठिकाणी बघा, मानव हा फळं खाऊन सुद्धा जगू शकतं, भाजीपाला म्हणजे डायरेक्ट वनस्पती म्हणजे डायरेक्ट उत्पादकावर पण जगू शकतं, म्हणजे मानव हा प्राथमिक भक्षकामध्ये सुद्धा येऊ शकतं। त्यानंतर मानव, आता म्हणूया की एखादं जसं या ठिकाणी प्राथमिक भक्षक आहेत म्हणजेच मेंढी। आता मेंढी खाऊन, मेंढी हे प्राथमिक भक्षक आहे, कारण मेंढी हे कशावर जगतं तर उत्पादकावर जगतं, डायरेक्ट प्राथमिक भक्षक आहे। मानव मेंढी खाऊन जगू शकतं, मग मानव हा द्वितीयक भक्षक येईल। आता त्यानंतर आपण बघतोय की मेंढी झालं, आता प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक। समजा प्राथमिक भक्षक हा नाकतोडा आहे, त्यावर जगणारं द्वितीयक भक्षक हा उंदीर आहे, त्यावर जगणारं तृतीयक भक्षक हा साप आहे। तर या सर्वांवरचा सर्वोच्च भक्षक काय येईल, सापाला काही ठिकाणी मानव खातं, काही समुदायामध्ये सापांना खाण्याचा ट्रेंड आहे मानवाला। ओके, मग काही जमाती हे सापांना सुद्धा खातं, मग अशा वेळेस मानव हा सर्वोच्च भक्षक येईल। किंवा द्वितीयक भक्षक जे उंदीर आहे, उंदराला सुद्धा खाऊन मानव जगतं काही समुदायामध्ये, मग मानव हा तृतीयक भक्षक येईल। म्हणजे कोणत्याही स्वरूपामधील आपण अन्न म्हणून ग्रहण करू शकतो मानव प्राणी, म्हणून मानव प्राण्याला आपण काय म्हणतोय सर्व भक्षक म्हणतो। मग इथं दिलेलं आहे की अशाच प्रकारचं कोणतं गट आहे जे सर्वभक्षी आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं अन्न दिलं, शाकभक्षी असो की मांसभक्षी असो, कोणत्याही प्रकारचं म्हणजे शाकाहारी अन्न असो की मांसाहारी अन्न असो दिलं तरी तो त्यावर खाऊन जगेल, असं गट कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा आहे, ऑमनिवरसचा आहे। राज्यसेवा 2019 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। त्यामध्ये ऑप्शन पहिलं दिलेलं आहे वाघ, सिंह, मनुष्य। आता वाघ हा काही म्हणजेच अन्न
समजा आपण पोळी जर दिलं वाघाला तर वाघ खाऊन जगेल काय? नाही. सिंह सुद्धा नाही. मनुष्य जगू शकतं, ओके. परंतु या ठिकाणी वाघ, सिंह, मनुष्य हा जो गट दिलेला आहे हा गट या ठिकाणी सर्व भक्षकांचा नाही, म्हणून ऑप्शन ए लागू होत नाही. त्यानंतर बी, मांजर, कुत्रा, मनुष्य. आता बघा, मांजर, कुत्रा आणि मनुष्य हे तिन्ही सर्व भक्षकामध्ये मोडतात. मांजराला तुम्ही पोळी दिलं तरी मांजर खाऊन येईल, दूध दिलं तरी पिईल, आणि एखादा मांसाहारी पदार्थ दिला तरी ते खाऊन जगेल. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अन्न म्हणून ग्रहण करू शकतं. मांजर, कुत्रा सुद्धा तसंच, आणि मनुष्याचं मी आताच सांगितलं. म्हणून या ठिकाणी उत्तर जे आहे की खालील दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा आहे, तर मांजर, कुत्रा आणि मनुष्य हा त्याचं उत्तर असेल. तिसरा ऑप्शन कुत्रा, मांजर. आता हे दोन तर आहेत परंतु वाघ नाही, त्यामुळे हा उत्तर येणार नाही. मनुष्य आहे, ससा दिलेला आहे, ससा मोडत नाही. मांजर आणि मनुष्य ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा नाही. म्हणून ऑप्शन बी, मांजर, कुत्रा, मनुष्य हा सर्व भक्षकांचा गट आहे, त्यामुळे हाच त्याचं उत्तर असेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आलेला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 ला विचारण्यात आलेला प्रश्न. यामध्ये प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? प्रायमरी कंझ्युमर कोणतं गट कोण नाही हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा, मेंढी हे प्राथमिक ग्राहक आहे, ससा सुद्धा प्राथमिक ग्राहक आहे, हरिण सुद्धा प्राथमिक ग्राहक आहे, परंतु साप हा प्राथमिक ग्राहक येत नाही. मग साप हा जनरली तृतीयक ग्राहक येतो, म्हणजेच याला आपण टर्शरी कंझ्युमर असं म्हणतोय, ओके. कारण कीटकाला खाऊन जगतं उंदीर आणि उंदरावर जगतं साप. त्याच पद्धतीने नाकतोड्याला खाऊन जगतं बेडूक, बेडकाला खाऊन जगतं साप. मग साप हा तृतीय भक्षकाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काही ठिकाणी काही अन्न साखळ्यामध्ये साप हा द्वितीय भक्षकामध्ये सुद्धा येऊ शकतं, परंतु साप हा प्राथमिक ग्राहक नाही, म्हणून हाच त्याचं उत्तर. कारण इथं कोणता परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ते म्हटलेलं आहे, याचं उत्तर आलं साप. त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? तर कालच मी सांगितलेलं होतं, ए टान्सले, ओके. 2018 मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न होता. त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी 2018 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे, मुख्य परीक्षा 2018. त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे, अन्न साखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्त्रोतापासून होते, तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. प्रश्न नीट लक्ष द्या. अन्न साखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्त्रोतापासून होते, तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. तर या ठिकाणी त्याचं उत्तर असेल अन्नजाळे. त्याला अन्नजाळे म्हणतात. ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, बरेच अन्न साखळ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. अन्नजाळे हा त्याचं उत्तर. त्यानंतर सहावा प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती अन्न साखळी बरोबर आहे? नीट लक्ष द्या. खालीलपैकी कोणती अन्न साखळी बरोबर आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 ला विचारण्यात आलेला प्रश्न. आता या ठिकाणी अन्न साखळी दिलेली आहे, योग्य अन्न साखळीची निवड आपल्याला करायची आहे या ठिकाणी. बघा, आता सुरुवातीला कधी पण अन्न साखळी लिहित असताना आपल्याला काय गृहीत धरावं लागतं? प्राथमिक भक्षक. परंतु त्याआधी जर या साखळीमध्ये उत्पादकाविषयी उल्लेख केलेला असेल तर उत्पादक येईल, त्यानंतर प्राथमिक भक्षक, त्यानंतर द्वितीयक भक्षक आणि त्यानंतर तृतीयक भक्षक, अशा पद्धतीने. आणि मग शेवटी जर असलं दिलेलं तर विघटक, अशा पद्धतीने आपण गृहीत धरतोय. या ठिकाणी दिलेला आहे पहिला ऑप्शन गवत. ठीक आहे, गवत आपण म्हणूया उत्पादक दिलेला आहे. त्यानंतर टोळ. आता टोळ हे प्राथमिक भक्षक येतं. या काही महिन्यापूर्वी टोळीचे हल्ले आपण बघितलेले आहेत शेतांवर. अक्षरशः जे शेतकरी वर्ग आहेत ते खूप त्रासलेले होते त्या टोळीच्या हल्ल्यापासून. तर या टोळीविषयी आपण म्हणायचं झालं तर जे टोळ आहे ते प्राथमिक भक्षकामध्ये येतं. त्यानंतर
इथं गवत दिलेलं आहे जे उत्पादक आहे, त्यानंतर टोळ प्राथमिक भक्षक इथपर्यंत तर बरोबर आहे, परंतु ससाना आलं मधातच आणि त्यानंतर साप. आता साप यायला पाहिजे होतं, त्यानंतर ससाना आलं असतं तर आपण म्हटलं असतं ते योग्य आहे, परंतु इथं उलट झालेलं आहे, त्यामुळे ऑप्शन ए लागू होऊ शकत नाही. त्यानंतर टोळ, आता बघा इथं टोळ आलं म्हणजे इथं प्राथमिक भक्षक आलं आणि गवत हे उत्पादक आलं, त्यानंतर साप. आता हे साप हे द्वितीय भक्षक तरी असायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी मधातच आलेलं आहे. गवत सुरुवातीला त्यानंतर टोळ असतं तर कदाचित बरोबर असतं, म्हणून हा दुसरा ऑप्शन सुद्धा लागू होऊ शकत नाही. तिसरा ऑप्शन गवत हे उत्पादक आहे, टोळ प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक, टोळ खाऊन साप जगेल आणि साप खाऊन ससाना जगेल तृतीय भक्षक. आता या ठिकाणी जी मांडणी आलेली आहे ती मांडणी योग्य स्वरूपाची आहे, अन्न साखळी या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून उत्तर हा सी असेल. आता डी उत्तर राहू शकते का परत ते थोडंसं बघूया. ससाना सुरुवातीला झाला त्यामुळे तो सुद्धा उत्तर नाही. मग या ठिकाणी उत्तर काय असेल तर ऑप्शन सी म्हणजे ऑप्शन तिसरा हा त्याचं उत्तर असेल, कारण प्रश्नामध्ये विचारलेलं होतं खालीलपैकी कोणती अन्न साखळी बरोबर आहे, तर उत्तर सी गवत उत्पादक, टोळ प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक आणि ससाना तृतीय भक्षक हा त्याचं उत्तर. त्यानंतर सातवा प्रश्न आलेला आहे. सातवा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. परिसंस्थेबद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला बघायचं आहे. परिसंस्थाबद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला बघायचं आहे. इथं 4 वाक्य दिलेली आहेत, 4 विधानं दिलेली आहेत, स्टेटमेंट्स आहेत आणि या 4 विधानांवरून कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं ते आपल्याला ठरवून मग पर्याय उत्तरामधून योग्य पर्याय शोधायचा आहे. आता अ दिलेला आहे, आपल्याला बघायचं आहे परिसंस्था आणि या परिसंस्थेबद्दल कोणती विधानं बरोबर आहे. ठीक आहे, अ दिलेला आहे परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज आहे. बरोबर आहे, जैविक आणि भौतिक पर्यावरण जेव्हा दोघं एकत्रितरित्या कार्य करतात तेव्हा परिसंस्था आपण म्हणतोय, म्हणून हा बरोबर आलं. ब परिसंस्था एक निर्धारित क्षेत्र व्याप्त करते. बरोबर आहे, एका निश्चित तेवढ्या सराउंडिंगचा आपण विचार केला आहे या ठिकाणी, परिसंस्था हाही बरोबर आहे. क सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख स्रोत आहे. तेही बरोबर आहे. आपण अजैविक घटकामध्ये म्हणजे आपण एबॉयटिक घटकामध्ये या सौर ऊर्जेचा म्हणजे सूर्याचा किंवा उष्णतेचा उल्लेख केलेला होता, हाही बरोबर आहे. ड परिसंस्थेचे ऊर्जा जैविक भौतिक हे 3 प्रमुख घटक आहेत, तर हा सुद्धा बरोबर आहे. मग अ ब क ड. आता पर्याय उत्तरामध्ये पहिलं दिलेलं आहे फक्त क व ड बरोबर, चुकीचं, कारण सर्वच बरोबर आलेलं आहे. इथं सर्व बरोबर आहे असं ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन 4 हा त्याचं उत्तर असेल. ऑप्शन 4 हे आता उत्तर असेल. त्यानंतर काही 2-3 प्रश्न परत आलेले आहेत ते बघूया. तर या ठिकाणी जो 8वा प्रश्न दिलेला आहे, सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना म्हणतात. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 ला विचारण्यात आलेला प्रश्न, सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना रिकामी जागा म्हणतात. आता तसं विचार करता उत्पादक सोडून इतर बाकीचे जे काही घटक आहेत, जे भक्षक आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. परंतु या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण कसं सोडवायचं, कारण या ठिकाणी द्वितीय भक्षकही दिलेला आहे, प्राथमिक भक्षकही दिलेला आहे, विघटकही दिलेला आहे आणि मांस भक्षकही दिलेला आहे. जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या 4ही ऑप्शन मधून आपण असं म्हणतोय की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही ते सगळेच आहेत. परंतु सर्वात आधी प्राथमिक जे घटक असतात, प्राथमिक भक्षक असतात, त्यांचं आपल्याला उत्तर म्हणून या ठिकाणी निवड करावी लागते. जसं या ठिकाणी सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना रिकामी जागा म्हणतात, तर प्राथमिक भक्षक म्हणतात. हा त्याचं उत्तर असेल 2014 मुख्य परीक्षेनुसार. त्यानंतर जो 9वा प्रश्न आलेला आहे 2013 राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणते घटक
परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? खालीलपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात? आता अ, ब, क, ड दिलेले आहे. अ मध्ये अन्न साखळी आहे, ब अन्न जाळी, त्यालाच आपण फूड वेब किंवा अन्न जाळी म्हणतोय, क ऊर्जा विनिमय स्तर, ड परिस्थितिकीय सुस्थाने. परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारे अन्न साखळी सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडते, अन्न जाळे सुद्धा, ऊर्जा विनिमयाचा स्तर सुद्धा, परिस्थितिकीय सुस्थाने सुद्धा. म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय असेल तर वरीलपैकी सर्व हा त्याचं उत्तर असेल 2013 राज्यसेवा मुख्य परीक्षेचं. त्यानंतर परत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 ला एक प्रश्न आलेला आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. आपण जसं पुस्तकात वाचतो तसं जसंच तसं दिलेलं नसतं. यामध्ये आपल्या आकलन क्षमतेचा किती विकास झालेला आहे, आपण किती विचारशील आहोत, किती विचार करू शकतो, तो जो घटक आहे कितपत आपल्याला समजलेला आहे, त्या आधारावर इथं प्रश्न आलेला आहे. तो जर समजलं तर आपण निश्चितच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. जसं इथं म्हटलेलं आहे, परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते ओळखायचं आहे. म्हणजेच बरोबर विधाने आपल्याला या 4 विधानांमधून, या 4 स्टेटमेंट मधून ओळखायचं आहे. आता अ दिलेला आहे, हा संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे. आता हा चुकीचं ठरतं. का चुकीचं ठरतं? कारण त्यामध्ये जीवशास्त्रीय म्हटलं तर फक्त जैविक घटकाचा आलं, अजैविक घटकाचा उल्लेखच नाहीये या वाक्यामध्ये. आणि आपण जे परिसंस्था म्हणतोय त्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक हे दोन्ही घटक विचारात घेतलेले होते. म्हणून इथं अ हा चुकीचं ठरतं. त्यानंतर ब हा एक एकत्र किंवा एकसंघ भाग आहे, हा बरोबर ठरतं. इथं प्रत्यक्षात दिलेलं नाहीये की कुणाचा एकसंघ आहे, कशा कशाचा एकसंघ आहे, दिलेलं नाहीये. परंतु एकत्र आणि एकसंघ भाग आहे. इनडायरेक्टली तिथं बायोटिक आणि अबायोटिक हे सर्वत्र मिळून एकत्रितरित्या कार्य केलं जाईल असं उल्लेख म्हणजे इनडायरेक्टली दिसून येत आहे. म्हणून ब हा उत्तर आपण बरोबर समजतोय. त्यानंतर क वाक्य हा प्राकृतिक, पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास आहे. आता आपण जे काल अभ्यासलेलं होतं तसंच जशाच्या तशा स्वरूपातील इथं आलेला वाक्य, त्यामुळे क हा सुद्धा बरोबर आहे. आता ड वाक्य हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय तर बरोबर आहे. अशा पद्धतीने ब, क आणि ड हे जे 3 वाक्य आहेत, 4 वाक्यांमधून ब, क, ड हे 3 वाक्य बरोबर आहेत आणि अ हा वाक्य चुकीचं आहे. इथं आपल्याला बरोबर वाक्य, बरोबर विधान ओळखायचं आहे. तर ब, क, ड दिलेला ऑप्शन पहिल्यामध्ये फक्त अ दिलेला आहे, दुसऱ्यामध्ये ब आणि क, तिसऱ्यामध्ये ब, क व ड दिलेला आहे आणि चौथ्यामध्ये वरील सर्व. तर इथं ऑप्शन तिसरं हा त्याचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे कालचा भाग किती महत्वाचं होतं हे आपल्याला दिसून येत आहे. आता कालचा जो उर्वरित भाग आहे, उरलेला भाग, तो आज आपण कंटिन्यू करतो आहे. परिस्थितिकीय मनोरे चार्ल्स एल्टन यांनी 27 मध्ये सांगितलं होतं. परिस्थितिकीय मनोरे याला आपण इकॉलॉजिकल पिरॅमिड असं पण म्हणू शकतो. आता परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये आपण काल बघितलेलं होतं संख्येचा मनोरा. पहिलं या ठिकाणी पिरॅमिड ऑफ नंबर्स आपण बघितलेलं होतं. आता संख्येचा मनोरा बघत असताना तिथं संख्येचा सरळ मनोरा आणि संख्येचा उलट मनोरा आपण काल अभ्यासलेलं होतं. मग संख्येचा सरळ मनोऱ्यामध्ये आपण कालपासून वर गेलेलो होतो, जसा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक असा भक्षक इथून वर गेलेलो होतो. आणि त्यानंतर उलट्यामध्ये सर्वात परजीवी जे परजीवी घटक होते ते परजीवी घटक, त्यानंतर पक्षी आणि सर्वात खाली काय होतं तर झाड होतं. कुणाचं प्रमाण किती, कुणाचं प्रमाण कमी आणि जास्त ते आपण काल अभ्यासलेलं होतं.
त्यानंतर तिसरं म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हटलं की इथं संख्येचा सरळ मनोरा अ मध्ये संख्येचा सरळ मनोरा, त्यानंतर ब मध्ये संख्येचा उलट मनोरा, आणि क मध्ये अनियमित मनोरा अशी तीन. बरं, संख्येचा मनोरा कुणाला समजलेलं नाही त्यांनी प्रश्न विचारायचा, म्हणजे समजलं की नाही ते सांगा, रिप्लाय द्या लवकर. ओके, पुन्हा सांगायचंय. इथं संख्येचा मनोरा, पिरॅमिड ऑफ नंबर्स. लक्ष द्या, परिस्थितिकीय मनोरे म्हणजे नेमकं काय? आपण पिरॅमिडच्या माध्यमातून जे परिस्थितिकी आहे, ज्यामध्ये आपण परिसंस्था प्रत्यक्षात म्हटलं, त्या परिसंस्थेमध्ये असणारे जे घटक आहेत त्या घटकांची मांडणी करतोय. त्या मांडणीच्या आधारावरून आपण पिरॅमिडचे प्रकार केलेले आहेत. आता जे पिरॅमिडचे प्रकार आहेत त्या पिरॅमिडच्या प्रकारामध्ये बघा, परिसंस्थेचा आपण अभ्यास करतोय. त्या परिसंस्थेमध्ये बायोटिक आणि अबायोटिक हे दोन्ही घटक आलेले असतात, म्हणजे जैविक आणि अजैविक असे दोन्ही प्रकारचे घटक आलेले असतात. तर त्या दोन्ही घटकामध्ये जे जैविक घटक आहेत त्या जैविक घटकांची मांडणी कशी केली जात आहे ते पिरॅमिडमध्ये दर्शवलेलं आहे, आणि त्या पिरॅमिडच्या प्रकाराला आपण नाव दिलेले आहेत. आता जे पिरॅमिडचे प्रकार आहेत त्या प्रकारांमधून नावानुसार, जसं संख्येचा पिरॅमिड आपण म्हणतोय नंबर्स पिरॅमिड, तर त्या नंबर्स पिरॅमिडमध्ये नियमित म्हणजे याला आपण सरळ म्हटलं, म्हणजे जो पिरॅमिड असतो तो सरळ असतं. आता हा आहे एक पिरॅमिड, पिरॅमिड म्हणजे मनोरा. या मनोऱ्यामध्ये सरळ पिरॅमिड आलेला आहे. म्हणजे सरळ म्हणजे कसं, याचा जो बेस आहे तो बेस हा खालच्या बाजूला आलेला आहे आणि याचा जो टॉप म्हणजे वरचा भाग आहे तो वर दिसून येते. आता यामध्ये सर्वप्रथम आपण काल बघितलं उत्पादक होतं सर्वात खालच्या भागावर, म्हणजे बेस मध्ये उत्पादक, आणि या उत्पादकांमध्ये बेस मध्ये आहे. तर हा जो बेस दिसून येत आहे, हा पाया असलेला भाग, हा भाग टोकापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ काय? उत्पादक घटक जे आहेत, उत्पादक आहेत, त्या उत्पादकांची संख्या ही जास्त दिसून येत आहे वर असलेल्या प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीय भक्षकाच्या तुलनेत. बघा, उत्पादक हा खालच्या भागावर म्हणजे पाया असलेल्या भागावर दिसून येत आहे, आणि उत्पादकांची संख्या ही इथं प्राथमिक भक्षकापेक्षा जास्त आहे. प्राथमिक भक्षक किंवा द्वितीय भक्षक किंवा तृतीय भक्षक, म्हणजेच एकंदरीत भक्षकाच्या तुलनेत उत्पादकांची संख्या जास्त आहे असं आपण म्हणतोय. आपण मनोरा जे बघत आहोत ते मनोरा कशाचं आहे? जे आपण अन्नजाडे काल बघितले, जे आपण जैविक घटक बघितले, त्या जैविक घटकामध्ये जे उत्पादक आणि भक्षक येतात किंवा विघटक येतात त्या सर्वांची मांडणी पिरॅमिडनुसार करतोय, म्हणजेच मनोऱ्यानुसार केलं जातं. ओके, आणि हे मनोऱ्यानुसार करण्याची पद्धती कोणी मांडलेली आहे? चार्ल्स एल्टन यांनी मांडली. म्हणून याला आपण एल्टनियन पिरॅमिड सुद्धा म्हटलं जातं, एल्टनियन पिरॅमिड. मग एल्टनियन पिरॅमिड आहे तर ते या ठिकाणी पहिला संख्येचा मनोरा, म्हणजे संख्येनुसार कुणाची संख्या जास्त कुणाची संख्या कमी यानुसार जी मांडणी केलेली आहे ती मांडणी आपण संख्येचा मनोरा म्हणजे पिरॅमिड ऑफ नंबर्स मध्ये अभ्यासतोय. मग इथं सर्वात जास्त संख्या कुणाची असेल तर उत्पादक घटकाची असेल, उत्पादकाची असेल, म्हणून ते बेसवर आहे. कारण एवढं मोठं ग्राउंड आहे जिथं गवत आहे, वनस्पती आहे, परंतु तेवढे सारे त्या ठिकाणी आपल्याला
त्या गवतावर की त्या वनस्पत्यांवर जगणारे सजीव दिसून येत नाहीत, मग त्या उत्पादकावर प्रत्यक्षात जगणारे जे प्राथमिक भक्षक आहेत हे या रानापेक्षा किंवा या ठिकाणी मैदानावर जिथं गवत आहे त्या गवतापेक्षा संख्येने कमी आहे, म्हणून इथं प्राथमिक भक्षकांची संख्या कमी दिसून येत आहे. जसं जसं वर जातोय तशी तशी संख्या कमी 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 होऊ लागते. मग प्राथमिक भक्षकापेक्षा प्राथमिक भक्षकावर डिपेंड असणारे जे द्वितीयक भक्षक आहेत त्यांची संख्या कमी आहे. द्वितीयक भक्षकापेक्षा द्वितीयक भक्षकावर जे जगतात ते तृतीयक भक्षक यांची संख्या कमी आहे. आणि इथं आपण विघटक लिहितोय. विघटक या ठिकाणी का लिहितोय? कारण विघटक हा पिरामिडच्या बाहेर कुठल्याही टप्प्यावर लागू होऊ शकतं. विघटकाचे कार्य काय आहे हे कालचं लेक्चर ज्यांनी अटेंड केलं त्यांच्या लक्षात आलेलं असेल. तर अशा पद्धतीने आपण संख्येचा हा सरळ मनोरा बघितलेलं होतं काल. आता समजलाय का? रिप्लाय द्या. हा पहिलं. रिप्लाय द्या. पहिलं समजलंय का? ओके. त्यानंतर हा लक्ष द्या. या ठिकाणी हा पहिला संख्येचा मनोरा आपण बघितलं होतं. त्यानंतर संख्येचा उलट मनोरा. संख्येचा उलट मनोऱ्यामध्ये काय आहे? जो पिरामिड आहे, उलटा पिरामिड, याचा जो बेस आहे, पाया आहे, तो वरच्या दिशेने आहे आणि खालच्या बाजूने टोक आलेलं आहे. आता हा उलटा पिरामिड काय दर्शवतं की सर्वात जास्त संख्या कुणाची आहे? तर परजीवी घटकांची आहे. परजीवी पॅरासाइट्स. त्यापेक्षा कमी संख्या पक्ष्याची आहे आणि त्यापेक्षा कमी संख्या झाडाची आहे. इथं एक झाड दर्शवलेलं आहे आणि त्या झाडावर असणारे पक्षी किंवा येऊन बसणारे पक्षी आहेत ते पक्ष्यांची संख्या या झाडापेक्षा संख्येने जास्त आहे. इथं बघा आपण संख्येचा पिरामिड बघत आहोत. इथं संख्या दर्शवलेली आहे, संख्येनुसार मांडणी केलेली आहे. इथं झाड आलं म्हणजे एक विशिष्ट झाड आलं आणि पक्षी म्हणजेच खूप सारे पक्षी. या झाडावर येणारे पक्षी जास्त आहे. मग या झाडावर जगणाऱ्या पक्ष्यांची संख्या ही जास्त आहे, म्हणून झाडाची संख्या ही थोडी कमी दिसून येतं. कारण टोकाकडला भाग जे खाली दिसून येत आहे ते त्यापेक्षा जास्त पक्षी आणि सर्वस्वी जे परजीवी घटक आलेले आहेत, कीटक वर्गीय, मग त्या ठिकाणी असणारे इन्सेक्टा असतील किंवा बाकीचे सर्व परजीवी घटक आले, त्यांची संख्या झाड किंवा पक्षी यांच्याही पेक्षा जास्त दिसून येत आहे. तर अशा प्रकारचा जो पिरामिड आहे ज्याला आपण संख्येचा पिरामिड म्हणतोय, हा संख्येचा उलटा पिरामिड म्हणून आपण संबोधतो. तर हा संख्येचा उलटा पिरामिड समजलेला आहे का? रिप्लाय द्या. हा कालच झालेला भाग होतो, समजलं नव्हतं तुम्हाला म्हणून रिपीट केलाय. सांगा, रिप्लाय द्या लगेच. ओके. त्यानंतर हा या ठिकाणी बघा, आता हा जो मनोरा दिसतोय, जसं संख्येचे 3 मनोरे आहेत, म्हणजे संख्येचे पिरामिड 3, एक सरळ मनोरा, एक उलटा पिरामिड आणि तिसरा अनियमित, ज्यामध्ये नियमितता नाही. जसं पिरामिड म्हटलं तर एक नियमितता असतं, मग तो सरळ असो की उलट असो एक नियमितता असतं. परंतु या पिरामिड मध्ये आपल्याला नियमितता दिसून येत नाही. इथं मांडणी अशी आलेली आहे, ऍक्च्युली पिरामिड सारखा भाग नाहीये. जो मोठा भाग आहे तो मधल्या भागात आलेला आहे, त्यापेक्षा लहान वर दिलेला आहे आणि सर्वात लहान भाग हा खालच्या दिलेला आहे. इथं झाडांची संख्या कमी दिसून येतं
आणि सर्वात जास्त संख्या कीटकांची दिसून येत आहे ती मधल्या भागात दिलेला आहे आणि त्यापेक्षा थोडी कमी परंतु झाडांपेक्षा जास्त संख्या कुणाची तर पक्ष्यांची दिलेली आहे ती ही मांडणी अशा प्रकारे मग असा जो पिरामिड आपल्याला दिसून येईल किंवा परीक्षेमध्ये विचारला जाईल तर हा कोणत्या प्रकारचा पिरामिड असेल अनियमित पिरामिड असं आपण याला म्हणूया तर हा समजलेला आहे का रिप्लाय द्या लवकर लवकर रिप्लाय द्या ओके हा त्यानंतर आता आपण दुसरा पिरामिड बघतोय हा झाला पहिला पिरामिड ज्याला संख्येचा मनोरा म्हटलं नंबर्स पिरामिड त्यानंतर जीव वस्तुमानाचा पिरामिड दुसरं सर्वप्रथम जीव वस्तुमान म्हणजे काय ते समजून घेऊ आणि त्यानंतर मग त्याचं पिरामिड काय आहे ते समजू आता बघा कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणाला जे आपण आता पिरामिड म्हणतोय तर एखादा पिरामिड कोणताही आणि या पिरामिडामध्ये आपण टप्पे दर्शवतोय हा पहिलं असो दुसरं असो तिसरं असो जे काही टप्पे आलेले आहेत मग आता या टप्प्यानुसार कोणत्याही एका टप्प्यामध्ये मग कोणत्याही क्षणाला कोणत्याही एका टप्प्यामध्ये जे जीव दिसून येतात ज्या जीवांचं समुदाय येईल आणि त्या समुदायामध्ये एक क्षेत्रफळामध्ये जे आपण त्याचं मोजमाप करतोय ते मोजमाप आपण या जीव वस्तुमानानुसार गृहीत धरतोय मग जीव वस्तुमान म्हणजेच काय आता या ठिकाणी जीव आलं म्हणजे जैविक घटक आलेले आहेत मग जैविक घटकाचा वस्तुमान असं आपण सरळ सरळ म्हणणे योग्य ठरतं जैविक घटक आणि याचं वस्तुमान मास इथं बघा जैविक घटक आणि त्याचं वस्तुमान म्हणजेच जीव वस्तुमान या ठिकाणी mass of the biotic is called biomass सरळ सोप्या शब्दात परंतु ही संकल्पना एवढीशीच नाहीये जसं आपण समजण्याकरिता या शब्दाचा अर्थ समजण्याकरिता म्हणतोय की जैविक घटकाचं वस्तुमान असेल त्याला आपण जीव वस्तुमान म्हणतोय परंतु हे सर्व समजून येण्याकरिता एकक क्षेत्रफळाची गरज असते एकक क्षेत्रफळ म्हणजेच काय तर याला पोषण पातळी किंवा पोषण स्तर म्हणतोय मग पोषण स्तर आलं पोषण स्तर किंवा पातळी या ठिकाणी मग पोषण स्तर आणि पातळीमध्ये जे जैव वस्तुमान असतं ते जैव वस्तुमान हे किलो कॅलरी एकक क्षेत्रफळ यामध्ये मोजलं जातं किंवा ग्रॅम एकक क्षेत्रफळ यामध्ये मोजलं जातं जसं आपण म्हणूया किलो कॅलरी एकक क्षेत्रफळ किंवा ग्रॅम एकक क्षेत्रफळ जास्त मोजायचं झाल्यास आपण किलोग्रॅम ही संकल्पना उपयोगात आणतोय मग इथं आता आपण सरळ सरळ काय म्हणूया की जसं जीव वस्तुमान बायोमास ही संकल्पना आपण समजून घेतोय आणि बायोमास दर्शवणारा जो पिरामिड आहे त्या पिरामिडवर आपल्याला प्रश्न येऊ शकतात मग बायोमास मध्ये आपण काय म्हणू की जैविक घटकाचे वस्तुमान हे एका विशिष्ट पातळीमध्ये असणाऱ्या त्या एकक क्षेत्रफळातील ग्रॅम नुसार काढलं जातं असं आपण सरळ सरळ म्हणू जसं या ठिकाणी पिरामिड दिलेला आहे आता हा पिरामिड इथं गृहीत धरतोय या पिरामिड मध्ये आता मांडणी ती तशीच आलेली आहे सरळ सरळ मांडणी आलेली आहे उत्पादक शाकाहारी मांसाहारी आणि सर्वोच्च भक्षक असं आलेलं आहे जसं या ठिकाणी आपण म्हणतोय उत्पादक शाकाहारी किंवा शाकभक्षी
मांसभक्षी आणि इथं सर्वोच्च असं दिलेलं आहे. परंतु हे दर्शवण्याकरिता आपल्याला मोजमापाची गरज असतं, म्हणजेच एकतर किलो कॅलरी त्या एकक क्षेत्रफळामधील याची गरज आहे किंवा ग्रॅम किंवा एकक क्षेत्रफळ याची गरज आहे. म्हणून आपण हे या पद्धतीने मांडणी करतोय. आता इथं लक्ष द्या, ही एक पोषण स्तर आहे किंवा याला आपण पोषण पातळी म्हणतोय. जसं सर्वात खालच्या पातळीला जे सर्वात जास्त कोण दिसून येत आहे, उत्पादक दिसून येत आहे सर्वात जास्त. मग सर्वात जास्त उत्पादक आहे, तर या उत्पादकाच्या पोषण पातळीवर किती किलो कॅलरी असेल उत्पादकाची, इथं उत्पादकाचे जीव वस्तुमान. आता उत्पादक या घटकाचे जीव वस्तुमान म्हणजे उत्पादक अंतर्गत येणारे जे जैविक घटक आहेत त्यांचे जीव वस्तुमान हे किती असेल ते आपल्याला ग्रॅम मध्ये दिलं असतं. जसं या ठिकाणी सर्वात जास्त असेल म्हणजे आपण 1000 किलोग्रॅम म्हणतोय. किलोग्रॅम एकक क्षेत्रफळामध्ये आहे सगळं, ठीक आहे. मग एकक क्षेत्रफळामध्ये उत्पादक हे 1000 किलोग्रॅम एवढं दिसून येतं. त्यानंतर शाकाहारी आहे. आता शाकाहारी हे उत्पादकापेक्षा कमी आहे, मग या ठिकाणी आपण म्हणूया 100 किलोग्रॅम. त्यानंतर मांसभक्षी किंवा मांसाहारी आपण म्हणू, मांसाहारी सजीव. आता यांचं या ठिकाणी जैव वस्तुमान किती असेल तर 10 किलोग्रॅम. आणि त्यानंतर सर्वोच्च येणारे जे काही सजीव आहेत या सजीवांचं जैव वस्तुमान किती असेल तर 1 किलोग्रॅम. आता या प्रकारची जी मांडणी आहे ती मांडणी ज्या पिरॅमिड मध्ये दिलं असतं की नाही त्या पिरॅमिडला आपण जीव वस्तुमानाचा पिरॅमिड असं म्हणतोय. मग जीव वस्तुमानाच्या पिरॅमिड मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे तर सर्वात खाली उत्पादक, त्यानंतर शाकाहारी, त्यानंतर मांसाहारी, त्यानंतर सर्वोच्च. मग एकक क्षेत्रफळामध्ये जे जैविक घटक आहेत त्या जैविक घटकांचं किती किलो कॅलरी किंवा किती किलोग्रॅम दिलेलं आहे ते जीव वस्तुमान किती दिलेलं आहे ते जीव वस्तुमान म्हणजे आपण या ठिकाणी त्या पिरॅमिडचा उल्लेख करतोय. असं तो पिरॅमिड असेल. मग जैविक घटकाचं वस्तुमान म्हणजे जैव वस्तुमान आणि त्याचा पिरॅमिड हा सरळ पिरॅमिड आपण असं बघतोय. काही ठिकाणी उलट जैव वस्तुमानाचा पिरॅमिड सुद्धा दिसून येऊ शकतं. बघा, दोन प्रकारचे जैव वस्तुमानाचे पिरॅमिड आपल्याला बघावे असं मिळतील. हा एक सरळ, इथं उल्लेख नाहीये की या आधी जसं संख्येचा मनोरा बघितलं, नंबर ऑफ पिरॅमिड बघितलं, तर या नंबर्स पिरॅमिड मध्ये जसं संख्येचा सरळ मनोरा की संख्येचा उलट मनोरा की संख्येचा अनियमित मनोरा असे 3 प्रकारचे मनोरे बघितले. असं या ठिकाणी सरळ की उलट असं दिलेलं नाही. परंतु कधी कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा आपण म्हणूया की सागरामध्ये हा जो हे जे जीव दिसून येतात ते जीव थोडे उलट्या स्वरूपातील असतं. जैव वस्तुमानानुसार आपण म्हणतोय तर जैव वस्तुमानानुसार ते उलट सुद्धा राहू शकतं. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा एकच पिरॅमिड परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. बरं, हा भाग समजलेला आहे का? रिप्लाय द्या. ओके, हा. आता दुसरे पिरॅमिड सांगतो तुम्हाला. जीव वस्तुमानाचा उलटा पिरॅमिडवर जर प्रश्न आला तर या पद्धतीचा पिरॅमिड असेल. इथं प्राणी, प्लवंग, प्लॅंक्टोन्स असतात. प्राणी प्लवंग सर्वात जास्त आणि वनस्पती प्लवंग हे सर्वात कमी असतं. इथं जर 100 किलोग्रॅम म्हटलं प्राणी प्लवंग तर इथं 10 किलोग्रॅम फक्त वनस्पती प्लवंग आढळतील. हा झाला या जीव वस्तुमानाचा उलटा मनोरा आणि हा झाला, याला आपण समजावून उलटा मनोरा असा लिहितोय, जीव वस्तुमानाचा
उलटा मनोरा आणि हा जी वस्तुमानाचा सरळ मनोरा. ओके, त्यानंतरची संकल्पना ज्याला आपण आता म्हणूया ऊर्जेचा पिरॅमिड. आता ऊर्जेचा पिरॅमिड ज्याला आपण पिरॅमिड ऑफ एनर्जी म्हणतोय, ऊर्जेचा मनोरा. दिसत नाही का? ओके, एनर्जी पिरॅमिड. या ठिकाणी 1942 ला लिंडमॅन यांनी ऊर्जेचे स्थानांतरण सांगितले. आता ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते, तर जसं काल आपण बघितलेलं होतं की एक वनस्पती आहे ज्याला आपण उत्पादक घटक म्हटलं. या उत्पादक घटक याला म्हणूया उत्पादक. आता उत्पादकाने या सूर्यापासून जी ऊर्जा आलेली आहे त्या ऊर्जेपासून अन्न निर्मिती केलेली आहे. मग इथं सूर्यापासून जी या उत्पादकापर्यंत ऊर्जा आलेली आहे त्याला आपण या ऊर्जेचे एकक जे जूल आहे त्या जूल नुसार दर्शवू. जसं उत्पादकामध्ये आपल्याला 1,00,000 जूल एवढी ऊर्जा तयार झालेली आहे वनस्पतीमध्ये. आता वनस्पतीमध्ये 1,00,000 जूल एवढी ऊर्जा तयार झाली. आता ही ऊर्जा बघा, वनस्पतीला खाऊन जगणारे जे प्राथमिक भक्षक आहेत त्या प्राथमिक भक्षकामध्ये जसं आपण इथं प्राथमिक भक्षक लिहिला, प्राथमिक भक्षक. आता या वनस्पतीवर प्रत्यक्षात जगणारे कोणते प्राथमिक भक्षक, परंतु वनस्पतीने ऊर्जा किती तयार केलेली आहे, 1,00,000 जूल, जे सूर्यापासून ऊर्जा प्राप्त झालेली आहे. स्वतः वनस्पतीने अन्न निर्मिती केलेली आहे त्यामध्ये ऊर्जेचं म्हणजे ऊर्जा किती आहे, 1,00,000 जूल एवढी आहे. मग प्राथमिक भक्षक जेव्हा या वनस्पतीला खाऊन जगतं तेव्हा प्राथमिक भक्षकाला पूर्णपणे 1,00,000 जूल एवढी ऊर्जा प्राप्त होत नाही. तर या प्राथमिक भक्षकाला फक्त किती प्राप्त होईल, तर 10,000 जूल एवढीच प्राप्त होईल, एवढीच ऊर्जा प्राप्त होईल. म्हणजे नेमकं काय झालं की जेव्हा प्राथमिक भक्षक या उत्पादकाला खातं तेव्हा उत्पादकामधील जे 10% ऊर्जा आहे त्या फक्त 10% ऊर्जेचं स्थानांतरण घडून आलेलं आहे. आणि जे उर्वरित 90% ऊर्जा आहे ती 90% ऊर्जा हे जे उत्पादक घटक आहे म्हणजे ज्याला आपण वनस्पती म्हणू की स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे घटक म्हणू, हे जे उत्पादक आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ते स्वतःच्या वाढीसाठी विकासासाठी 90% ऊर्जेचा वापर करतात. आणि जी उरलेली 10% ऊर्जा आहे त्या 10%च ऊर्जेचं स्थानांतरण घडून येतं प्राथमिक भक्षक म्हणजेच पुढल्या टप्प्यावर. त्यानंतर प्राथमिक भक्षकावर जे जगतात असे कोणते द्वितीयक भक्षक, द्वितीयक भक्षक. आता द्वितीयक भक्षक हे प्राथमिक भक्षकांना खाऊन जगतात. आता यांना परत इथं 1,000 जूल एवढीच ऊर्जा प्राप्त होत आहे. आता 1,000 जूल प्राप्त होत आहे म्हणजेच काय, तर यांना सुद्धा फक्त 10% ऊर्जा एवढीच प्राप्त झाली. प्राथमिक भक्षकाने 10,000 जूल एवढी जर ऊर्जा ग्रहण केलेली असेल तर त्यामधून फक्त 10% ऊर्जा हे द्वितीयक भक्षकाला प्राप्त होतं आणि बाकीचे 90% ऊर्जा प्राथमिक भक्षक स्वतःच्या वाढीसाठी विकासासाठी उपयोगात आणतो. त्यानंतर तृतीयक भक्षक, तृतीयक भक्षक. आता द्वितीयक भक्षकावर जगतो कोणतं, तृतीयक भक्षक. या तृतीयक भक्षकाला फक्त 100 जूल एवढी ऊर्जा प्राप्त होत आहे
कारण द्वितीयक भक्षकापासून फक्त 10% एवढ्या ऊर्जेचं स्थानांतरण घडून आलेलं आहे. त्यानंतर जर अन्न फूड चेन मध्ये चतुर्थक भक्षक असेल, फक्त काही अन्न साखळ्यांमध्ये चतुर्थक भक्षक आढळतं, तर त्यामध्ये जर चतुर्थक भक्षक असेल, चतुर्थक भक्षक जर असेल किंवा ज्याला आपण सर्वोच्च भक्षक असे म्हणू, तर त्यांना सुद्धा इथं 10%च ऊर्जा प्राप्त होईल. म्हणजेच किती, तर 10 जूल एवढीच ऊर्जा प्राप्त होईल. आणि शेवटी मग काय असतात, तर विघटक. सर्वांवर जे विघटक जगतात, तर समजा प्राथमिक म्हणजे कुठल्याही टप्प्यावरील विघटक आहे, त्यानुसार विघटकामध्ये 10% ऊर्जा स्थानांतरित होणार आहे. तर हे जे ऊर्जेचे स्थानांतरण घडून आलं, म्हणजे उत्पादकापासून तर शेवटच्या भक्षकापर्यंत जे ऊर्जेचे स्थानांतरण घडून आलं, ते फक्त 10% होतं. आणि हे कोणी सांगितलेलं आहे, लिंडमॅन यांनी सांगितलेलं आहे 1942 मध्ये. मग लिंडमॅन यांनी जे ऊर्जेचे स्थानांतरण दर्शवलेले आहे, त्या स्थानांतरणानुसार मग पिरॅमिड तयार केलं आणि त्या पिरॅमिड मध्ये हे दर्शवलेलं आहे. आता लक्ष द्या, जसं या ठिकाणी उदाहरण समजावं म्हणून 1,00,000 जूल उत्पादक की 10,000 जूल की 1,000 जूल असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की उत्पादकामध्ये फक्त 1,00,000 जूल एवढंच ऊर्जा निर्माण होत आहे आणि प्राथमिक भक्षकामध्ये फक्त 10,000 जूल एवढीच ऊर्जा निर्माण होत आहे, असं त्याचा अर्थ होत नाही. ते तुम्हा सर्वांना समजावं म्हणून या ठिकाणी हे जे आकडे मांडलेले आहेत ते लक्षात घ्यावं, फक्त समजण्याकरिता. ठीक आहे. परंतु इथं जे 10% ऊर्जेचे स्थानांतरण आहे हे निश्चित आहे. लिंडमॅन यांनी सांगितल्यानुसार 10% ऊर्जेचे स्थानांतरण पुढल्या टप्प्यामध्ये घडून येतं. मग आता लिंडमॅन यांचा ऊर्जेचा पिरॅमिड कसा आहे यावर प्रश्न आले तर कसं सोडवायचं, त्यावर थोडासा जोर देऊ. तर ऊर्जेचा पिरॅमिड इथं सर्वात खालच्या पातळीवर सूर्यप्रकाश असेल आणि लिंडमॅन यांनी या सूर्यप्रकाशाला 1,00,000 गृहीत धरलं जूल. त्यानंतर उत्पादक आलं, प्रोड्युसर, यामध्ये 10% म्हणजेच आता इथं 10,000 जूल आलं. त्यानंतर प्राथमिक भक्षक, यामध्ये आता 1,000 जूल. त्यानंतर द्वितीयक भक्षक, यामध्ये 100 जूल. अशा पद्धतीने आता इथं आपल्याला दिसून येतं. शेवटी मग उच्च भक्षक किंवा तृतीय भक्षक बघा, येथून सूर्यप्रकाश 1,00,000 जूल एवढी ऊर्जा, त्यापासून 10% ऊर्जेचे स्थानांतरण उत्पादकामध्ये फक्त 10,000 जूल. त्यानंतर प्राथमिक भक्षकामध्ये 1,000 जूल, द्वितीय भक्षकामध्ये 100 जूल आणि उच्च भक्षकामध्ये 10 जूल. आपण इथं हा ऊर्जेचा पिरॅमिड मांडलेला आहे जे लिंडमॅन यांनी सांगितलेला. तर हा भाग समजलेला आहे का? या भागावर प्रश्न कसे पडतात हा आपण उद्याला बघणार आहोत. तर आज जो काही भाग आपण बघितला तो सर्वांना समजला असेल अशी अपेक्षा आहे. जर समजला नसल्यास तसे प्रश्न तुम्ही विचारू शकताय. धन्यवाद.